मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. मी डॉक्टर प्रीती तुमचं स्वागत करते MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवरती. पहिला प्रश्न आहे, लोकसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालं आहे. महाराष्ट्र राज्यात 48 जागांसाठी किती टप्प्यात मतदान होणार आहे? तर 48 जागांसाठी हे जे मतदान आहे हे 4 टप्प्यांमध्ये होणार आहे. तुमच्यासमोर हा तक्ता दिलेला आहे. त्यानुसार 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 28 एप्रिलला हे मतदान होणार आहेत. तुम्ही हे चार्ट बघून घ्या आणि ज्या ज्या दिवशी आपल्या शहरामध्ये मतदान आहे, मतदान करायला विसरू नका. तो आपला अधिकार आहे. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम केव्हापासून सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 1995. 1995 पासनं पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम हा सुरू झाला आहे. वय वर्षे 5 पर्यंत हे वॅक्सिन देण्यात येतं, ओरल पोलिओ वॅक्सिन. आणि भारत आता पोलिओ मुक्त झालेला आहे, परंतु आपल्याला परत ती दशा उपभोगायला लागू नये आणि परत असा रोग आपल्या मुलांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण हा लसीकरण कार्यक्रम घेत असतो. 10 मार्चला भारताचा राष्ट्रीय लसीकरण दिवस पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तर 9 मार्च 2019 रोजी त्यांनी राष्ट्रव्यापी पल्स पोलिओ कार्यक्रमाचा शुभारंभ केला होता. यावेळी देशातल्या 17 कोटी मुलामुलींना लस देण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. अशा पद्धतीनं लहान मुलांना ओरल पोलिओ वॅक्सिन देण्यात येतं. आणि आजचा पुढला प्रश्न आहे, 10 मार्च 2019ला CISFचा कितवा उदय दिन असतो? तर कुठल्या दिवशी उदय दिन साजरा करण्यात येतो? तर 10 मार्च 2019ला. आणि यावर्षीचा कितवा उदय दिन होता? तर तो यावर्षीचा 50वा उदय दिन होता. CISF काय करतं? तर CISF हा भारतातला केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. 10 मार्च 1959 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये याची स्थापना झाली. हे दल अतिमहत्त्वाच्या सरकारी इमारती, दिल्ली मेट्रो आणि विमानतळांना सुद्धा सुरक्षा पुरवितं. पुढला प्रश्न बघा, सागर तळ सुरक्षित असावे म्हणून इस्रोने CNES सोबत करार केला आहे. तर ही कंपनी कुठल्या देशामध्ये स्थित आहे? ही जी कंपनी आहे ही फ्रान्समध्ये स्थित आहे. आणि इस्रोबद्दल माहिती म्हणजे आपण नेहमीच याबद्दल माहिती घेत असतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे. इस्रो ही भारतातली सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि यांचं बेंगळुरू इथे हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय आहे. 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चचं नाव बदलून हे 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रो करण्यात आलं. जागतिक पातळीवर म्हणजे जागतिक पातळीवर जिथे हिंद महासागर आहे या क्षेत्रामध्ये फ्रान्सचा रियुनियन बेट आहे. तिथे जहाजांच्या ज्या काही हालचाली होतात याचा वेध हा घ्यायचा आहे दोन्ही देशांना. हा जो करार झाला आहे त्याच्या अंतर्गत या दोन्ही या जहाजांच्या हालचालींचा वेध दोन्ही देशांना घ्यायचा आहे. यासाठी पृथ्वीच्या कक्षेमध्ये उपग्रहांचे एक जाळे तयार केले जाणार आहे. आणि या आधीच्या पाठवलेले 2 उपग्रह आहे ज्यांचं नाव आहे मेगाट्रॉपिक्स आणि सरल अल्टिका. या 2 हवामानविषयक निरीक्षक उपग्रहांची निवड यासाठी करण्यात आलेली आहे. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी डिजिटल हेल्थ डिपार्टमेंटची स्थापना केली आहे. तर याच्या अध्यक्षपदी आपल्या भारतीय वंशाच्या महिलेची निवड झाली आहे. तर त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे सौम्या स्वामीनाथन. असं त्यांचं नाव आहे. सौम्या स्वामीनाथन या
याआधीसुद्धा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या WHO उपमहासंचालकपदी होत्या. सौम्या स्वामीनाथन यांचा फोटो तुमच्या समोर आहेत. या बालरोग विशेषज्ञ आहे आणि त्याचप्रमाणे त्या स्वास्थ्य अनुसंधान विभागमध्ये भारत सरकारामध्ये सचिव म्हणून तैनात आहे. WHO काय असते तर WHO ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याशी संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची संघटना आहे. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन. 7 एप्रिल 1948 रोजी हिची स्थापना झाली आहे आणि WHOचे जे हेडक्वार्टर आहे ते जिनेवा स्वित्झर्लंड येथे आहे. संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा एक सदस्य आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन म्हणून ओळखली जात असे. आणि ही जी माहिती आहे तुमच्यासाठी ही विकिपीडियावरनं घेतलेली आहे. कुठल्या राष्ट्रीय उद्यानाजवळ बोट ॲम्ब्युलन्स सेवा ही सुरू करण्यात आली आहे? नुकतंच भितरकणिका या राष्ट्रीय उद्यानाजवळ बोट ॲम्ब्युलन्स ही सेवासुद्धा नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. भितरकणिका हे जे उद्यान आहे हे ओडिसामध्ये आहे आणि हे जे आहेत हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक. हे भितरकणिकाचं चित्र तुमच्या समोर आहे आणि बाजूला जे दिसत आहेत प्रोफेसर गणेशी लाल हे ओडिसाचे राज्यपाल आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या ज्या महत्त्वाच्या बातम्या होत्या त्या आपण आतापर्यंत कव्हर केलेल्या आहेत. आणि वेळेच्या अभावी काल ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं उत्तरं दिली आहेत त्यांची नावं मला आज घेता येणार नाही, उद्याला मी त्यांची नावं घेईलच. आणि अशाच पद्धतीनं चांगला अभ्यास करा. तुम्हाला काही नवीन लागल्यास ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अतिशय चांगला प्रतिसाद या रोजच्या प्रश्नावलींना तुमच्याकडनं मिळतो आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आजचा दिवस तुमचा अतिशय चांगला जाओ आणि लगेच भेटूया उद्याला सकाळी नवीन बातम्यांसोबत. जय भारत, जय महाराष्ट्र.